शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी तुमचा कृषी मित्र सूरज. आपण आज एक मक्याच्या प्लॉटवर आलेलो आहे आणि मक्यामध्ये जर बघायचं म्हटलं तर एक प्रॉब्लेम आपल्याला दिसून येतो आहे की सध्याच्या घडीला हा मका इथं हिरवा आहे. 5 एकरचा हा प्लॉट आहे आणि संपूर्ण 5 एकरच्या प्लॉटमध्ये जर बघायचं म्हटलं तर एकसारखं पाणी या मक्यामध्ये आहे. परंतु आता सध्याच्या घडीला काय प्रॉब्लेम होतो आहे ते आपण बघूया. इथं जर बघायचं म्हटलं माझ्यामागे आपण इथं बघू शकता की शेतकरी सध्या मक्यावर मका किंवा कोणत्याही प्रकारच्या ज्या कारणामुळे हे पानं वाढत आहेत आपण बघू शकता अशा प्रकारचे हे पानं वाढत आहेत आणि संपूर्ण 3 एकरामध्ये हा प्रॉब्लेम झालेला आहे. आता हा प्रॉब्लेम तुम्ही बघू शकता एकदम मोठ्या प्रमाणे झपाट्याने वाढतो आहे. आता मका कणसामध्ये आलेली आहे, कणूस भरण्यास सुरुवात झालेली आहे. परंतु हा प्रॉब्लेम झपाट्याने वाढतो आहे. हा कंट्रोल करण्यासाठी आपल्याला काय करायला हवं, तुम्ही निर्मल सीड्स कंपनीचं रायझामिक वापरू शकता. त्यासोबत बायोसंजीवनी आहे. बायोसंजीवनीमध्ये ट्रायकोडर्मा सुडोमोनास आहे. या प्रकारच्या ज्या बुरशा आहेत तिथं जर बघायचं म्हटलं फ्युजारियम विल्ट आहे. अनेक प्रकारच्या आपल्या जमिनीमध्ये बुरशा असतात ते कंट्रोल करण्यासाठी आपलं बायोसंजीवनी चांगल्या प्रकारचं काम करणार आहे. यासोबत तुम्हाला बायोपोनिक घ्यायचं आहे. बायोपोनिक म्हणजे NPKचे बॅक्टेरिया आहेत. हे जर कॉम्बिनेशन तुम्ही ताक आणि गुळामध्ये सोडलं तर जबरदस्त असा रिझल्ट आपल्या मका पिकामध्ये येणार आहे. तर हा झपाट्यानं वाढणारा जो प्रॉब्लेम आहे तो इथं कंट्रोल होणार आहे. आता हे कॉम्बिनेशन चांगल्या प्रकारचं रात्रभर भिजून दिल्यानंतर ते रिझल्ट आपल्याला येऊन जाणार आहे. शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आपलाच कृषी मित्र सूरज. धन्यवाद.